सोलापुरातील जुना विडी घरकुल परिसरातील संगम नगर भागामध्ये चक्क एटीएम मशीनच चोरट्यांनी पळवून नेल्याची धक्कादायक घटना जी आहे ती समोर आलेली पाहायला मिळालेली आहे। आपण आता आहोत संगम नगर परिसरातील त्याच एटीएम सेंटर बाहेर, जिथून हे एटीएम मशीन जे आहे ते चोरट्यांनी अक्षरशः पळवून नेलेलं आहे। खरं तर मध्यरात्री 3 वाजण्याच्या सुमारास हे एटीएम मशीन जे आहे चोरट्यांनी पळवून नेल्याची प्राथमिक माहिती समोर आलेली आहे। आपण पाहतोय खरं तर एटीएम मशीनच्या काचा ज्या आहेत त्या देखील फुटलेल्या अवस्थेत आपल्याला पाहायला मिळते। त्याचबरोबरीनं समोरच्या दिशेला जे एटीएम मशीनचं डोर आहे आणि एटीएम मशीन ज्याच्या आत ठेवलेले आहे असं हे एटीएम मशीनचं ठिकाण देखील दिसतंय आणि त्या ठिकाणी आता काहीच नसल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। खरं तर सूत्रांच्या माहितीनुसार पहाटे 3 वाजता म्हणजेच मध्यरात्री 3 वाजता 4 चाकी गाडी घेऊन काही चोरटे या ठिकाणी दाखल झाले आणि त्यांनी सुरुवातीला दरवाजा उघडून एटीएम मशीनला साखळी सदृश काही वस्तू दोरखंड याच्याने बांधून ते एटीएम मशीन 4 चाकी गाडीने ओढून बाहेर काढल्याची प्राथमिक माहिती जी आहे ती समोर आलेली आहे। खरं तर या संदर्भातला तपास देखील पोलिसांकडून सुरू आहे। MIDC पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही घटना जी आहे ते घडलेली आहे आणि MIDC पोलिसांनी आता या ठिकाणचे जवळपास 3 CCTV कॅमेऱ्यांच्या माध्यमातले फुटेज जे आहेत ते या ठिकाणी हस्तगत केलेले आहेत आणि त्यांचा तपास जो आहे तो सुरू आहे। तर आपण पाहतोय खरं तर भर वस्तीमध्ये अशा पद्धतीची घटना जी आहे घडण्याची ही पहिलीच वेळ मानली जाते, कारण एटीएम मशीन चक्क चोरट्यांनी पळवून नेलेलं आहे। त्यामुळे एकीकडे आपण पाहतोय की महागाईच्या झळा बसत आहेत आणि दुसरीकडे आता चोरीचं प्रमाण जे आहे ते पुन्हा एकदा वाढायला सुरुवात झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। त्यामुळे आता नक्की हे चोर कोण आहेत आणि त्यांनी कशा पद्धतीने हा सर्व चोरीचा प्रकार केलेला आहे हे देखील माहिती तपासामध्ये उघड होईल। मात्र एकंदरीतच लाखो रुपयांचं कॅश असलेलं एटीएम मशीनच पळवून नेल्याने सोलापूरमध्ये आता चर्चा जी आहे ती मोठी रंगलेली आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरामॅन विनोद हुमनाबादकरसह सागर सुरवसे, TV9 मराठी, सोलापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।